मार्कडवाडीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचंही पाहायला मिळालं। महाविकास आघाडीची भरकटवाडी झाल्याचा दरेकर यांनी हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीचे नेते भरकटल्यासारखे बोलत असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। आमचे मुख्यमंत्री विरोधकांचं नाही तर विकासाचं आव्हान घेतात असंही दरेकर म्हणतात। तर सरकारने मार्कडवाडीचा लोकांची भूमिका समजून घ्यावी असं सुद्धा वरट्टीवार म्हणालेले आहेत। सरकारने ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर कराव्या असं सुद्धा वरट्टीवार यांचं म्हणणं आहे। मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाडी झालेली आहे आणि त्याच्यामुळे भरकटल्यासारखे त्या ठिकाणी बोलतायत। आमचे मुख्यमंत्री आव्हान बिव्हान असं काही घेत नाहीत। ते आव्हान महाराष्ट्राच्या प्रश्नांचं घेतात, समस्यांचं घेतात। आता पवार साहेबांचं या वयात काय आव्हान घेणार देवेंद्र? मार्कडवाडीच्या गावाचा स्वतंत्र निर्णय आहे, त्यामध्ये त्या गावकऱ्यांनी पण सांगितलं तर आपल्याला बाहेरच्या लोकांनी काही तिकडे येण्याची आवश्यकता नाही आहे। कोणी न जाता सरकारने तिकडे काय प्रतिनिधी पाठवावेत, शासकीय अधिकारी पाठवावे आणि त्यांच्या मनातील शंका दूर करावी। मार्कडवाडीचे लोक का असं ओरड करतायत, का त्यांना ही भूमिका घेण्याची आवश्यकता पडली, त्या संदर्भात माझं मत असं आहे की तिथे कोणालाही न पाठवायचं, सरकारने घ्यावं आणि मागपोलचा ची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी। मला वाटतं मार्कडवाडीची याच्या आधीची सुद्धा मतदानाची टक्केवारी आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी त्या ठिकाणी मांडली। कशा कशा पद्धतीने मागच्या वेळेलाही त्या ठिकाणी मतदान झालं होतं। मी आज सकाळीच एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये ग्रामस्थ सांगतायत की जेवढे इथे लोक बसलेत त्यांचे आधार कार्ड चेक करा। हे बाहेरून आणून माणसं बसवलेली होती। मला वाटतं की लोकांनी महायुतीला दिलेला कौल, लोकांनी महायुतीला दिलेलं भरभरून यश हे अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना पचनी पडलेलं नाही।